महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। वैरागड येथील आठवडी बाजारातील झाडाची बेमुदत कत्तल। विना परवानगी झाडाची कत्तल करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल, वनपरिक्षेत्र अधिकारी। वैरागड येथील आंबे तलावाच्या बाजूला असलेली 2.5 एकर जागा ही वन विभागाची असून गावाची गरज लक्षात घेता वन विभागाने तात्पुरत्या स्वरूपात स्थानिक प्रशासनाला वर्ग केले आहे। त्या ठिकाणी सध्या आठवडी बाजार भरत असून या जागेत असलेल्या बेहेडा या बहरलेल्या झाडाची आठवडी बाजाराची वसुली करणाऱ्या कंत्राटदाराने यंत्राच्या सहाय्याने खुलेआम कत्तल केली आहे। ही झाडे तोडण्याचा अधिकार या कंत्राटदाराला कोणी दिला, असा वैरागड येथील नागरिकांनी प्रश्न निर्माण केलाय। वैरागड येथील आठवडी बाजार यापूर्वी हर्ष कुटुंबियांच्या खासगी जागेत भरत होता। आठवडी बाजाराची स्वतंत्र जागा असावी म्हणून वीज वितरण कार्यालयाच्या बाजूला असलेल्या आंबे तलावाच्या वरच्या बाजूस वन विभागाच्या मालकीच्या जागेत आठवडी बाजार भरत असून या ठिकाणी असलेली विविध जातीची झाडं दिनांक 13 जुलै 2026च्या दुपारच्या सुमारास आठवडी बाजाराचे सध्या वर्षभरासाठी वसुलीचे कंत्राट यांनी मंजूर करून यंत्राच्या सहाय्याने वन विभागाची कोणतीच परवानगी न घेता बेहडा झाडाची कत्तल केली। आठवडी बाजारातील अवैध वृक्षतोड माहिती होताच वैरागड येथील क्षेत्र सहाय्यक सतीश गजबे, वनरक्षक कावेरी विश्वास व वनमजूर यांनी मोका चौकशी करून पंचनामा करून वन चौकशी केली असता आपण ग्रामपंचायतीला विचारून झाड तोडल्याचे कंत्राटदाराने सांगितले। मात्र झाड तोडण्याचा ग्रामपंचायतीला परवानगी देण्याचा अधिकार नाही, असे वन विभागाचे म्हणणे आहे। याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी आरमोरी लक्ष्मीकांत गोकुळवाडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की बेहेडा हा उपजात झाड असून त्या वृक्षाची कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता तोड करणे हा गुन्हा असून याबाबत वनरक्षक क्षेत्र सहाय्यक यांना चौकशीचे आदेश देण्यात आले असून अवैध वृक्षतोड करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र मडावी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।